या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी। शेत जमिनीचे बिनशेतीकरण करण्यासाठी आवश्यक असलेला भूसंपादन नसल्याचा अहवाल तहसील कार्यालयास पाठवण्याच्या मोबदल्यात 20,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील खर्डी मंडळाचे मंडळ अधिकारी दिलीप दिगंबर सरवदे वय वर्ष 56 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय। या प्रकरणात तुकाराम आसबे वय वर्ष 45 राहणार तावशी या खासगी एजंटाचीही भूमिका उघडकीस आली असून त्याच्या विरुद्धही गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। तक्रारदार यांनी प्रांत कार्यालय पंढरपूर येथे शेत जमिनीचे बिनशेती करण्यासाठी अर्ज सादर केला होता। या अर्जाची चौकशी करून भूसंपादन नसल्याचा अहवाल तहसील कार्यालयास पाठवण्यासाठी आरोपी मंडळ अधिकारी सरवदे यांनी सुरुवातीला 5,000 रुपये स्वीकारल्याचं मान्य केलं होतं। त्यानंतर उर्वरित 20,000 रुपयांची मागणी करण्यात आली। या तक्रारीची दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी पडताळणी करण्यात आली असता खासगी इसम तुकाराम आसबे याने मंडळ अधिकारी सरवदे यांच्यासाठीच लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर 8 डिसेंबर 2025 रोजी रचलेल्या सापळ्यात आरोपी सरवदे यांनी स्वतः 20,000 रुपयांची लाच स्वीकारली आणि त्याच वेळी एसीबीच्या पथकानं त्यांना रंगेहात अटक केली। या कारवाईनंतर पंढरपूर शहर पोलीस ठाणे अर्थात सोलापूर ग्रामीण येथे आरोपी विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला। संपूर्ण मोहीम शिरीष सरदेशपांडे पोलीस उपायुक्त अधीक्षक एसीबी पुणे व अजित पाटील अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक रवींद्र लाभांते व पोलीस नाईक संतोष नरोटे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन किलगी, पोलीस नाईक राहुल गायकवाड या टीमनं यशस्वी कारवाई केली आहे।